छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी जिथे स्थापन केली तो रायगड ज्या मतदारसंघात येतो तो वैविध्याने नटलेला मतदारसंघ आहे। मुंबई आणि कोकणला जोडणारा हा मतदारसंघ याचा आढावा आपण घेऊयात। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ला आणि मुंबई तसंच कोकणाला जोडणारा जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे। मुंबईचा विस्तार या जिल्ह्यात होत असून तिसरी मुंबई म्हणून या जिल्ह्यातला बराचसा भाग ओळखला जातो। रायगड हा एकेकाळी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांची मजबूत पकड असणारा हा मतदारसंघ 2009च्या पुनर्रचनेनंतर रायगड जिल्ह्यातले अलिबाग, पेण, श्रीवर्धन आणि महाड हे विधानसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर असे दोन मिळून एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा सध्याचा रायगड लोकसभा मतदारसंघ आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत अब्दुल रेहमान अंतुले आणि शेकापचे अॅडव्होकेट दत्ता पाटील यांच्यातच या पुनर्रचनेपूर्वी इथली खासदारकी आलटून पालटून राहिली। रामशेठ ठाकूर हे इथले शेकापचे शेवटचे खासदार, तर 2009 नंतर या दोन्ही पक्षांकडे हा मतदारसंघ पुन्हा कधीच आला नाही। पुनर्रचनेनंतरच्या गेल्या 2 निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या केंद्रीय मंत्रीपदी राहिलेल्या अनंत गीते यांनी 2 वेळा इथून विजय मिळवला। गेल्या वेळी तर ते जेमतेम 2000 मतांनी विजयी झाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी त्यांना जोरदार लढत दिली होती। यावेळी देखील या दोघांमध्येच मुख्य लढत अपेक्षित आहे। एकेकाळी भात पिकाचं कोठार असणाऱ्या या मतदारसंघात औद्योगिकरण प्रचंड वाढलंय। स्थानिक माणूस मागे पडून परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याची चर्चा आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं रखडलेलं रुंदीकरण, कोकण रेल्वेचं दुपदरीकरण आणि विस्तारीकरण, दिघी बंदराचा विकास आणि नाणारमधून रद्द झालेला तेल रिफायनरीचा प्रकल्प या मतदारसंघात होऊ घातल्याची चर्चा हे या मतदारसंघातले मुख्य चर्चेचे विषय आहेत। या मतदारसंघातल्या 6 पैकी 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे, 2 ठिकाणी शेकापचे, तर महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले हे एकमेव आमदार आहेत। या मतदारसंघात भाजपाचं अस्तित्व नगण्यच आहे। गेल्या वेळी सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप करणारे शेकापचे जयंत पाटील यावेळी त्यांच्यासोबत आहेत। या दोघांच्या आघाडीची सत्ता रायगड जिल्हा परिषदेवर आहे, मात्र तटकरेंना घराणेशाहीनं ग्रासलंय। याच कारणामुळे त्यांचे अनेक जवळचे सहकारी पक्ष सोडून गेले। गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव तिकिटासाठी हटून बसले होते, त्यामुळे तटकरे यांना कौटुंबिक आणि पक्षांतर्गत गटबाजीला सामोरं जावं लागतंय। दुसरीकडे केंद्रीय मंत्रीपदी राहिलेल्या शिवसेनेच्या अनंत गीते यांना दरवेळी कुणबी समाजानं साथ दिली आहे। तरीही राज्याचे मंत्री रामदास कदम आणि गीते यांच्यातला संघर्ष कायमच चर्चेत राहिलाय। मात्र यावेळी कदम यांना आपल्या मुलाला आमदार करायचं असल्यामुळे ते गीतेंसोबत जुळवून घेतील अशी अपेक्षा आहे। या मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी चांगली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र तितकीशी चांगली नाही। दिवंगत बॅरिस्टर अंतुले यांच्या मुलानं तटकरे यांच्या विरोधात उघड बंड पुकारलंय, मात्र शेकापची ताकद तटकरे यांना उपयोगी पडू शकते। अत्यंत तुल्यबळ असलेल्या या दोन्ही उमेदवारांची मतं अन्य उमेदवार किती खातात यावर इथलं विजयाचं गणित अवलंबून आहे।